की आता शिवजयंतीला मला व्हिडिओ बनवायचा होता छत्रपती शिवाजी महाराजांवर. मग आता सगळेच लोक शिवजयंती मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करतात, पण मला असं वाटत होतं, माझ्या मनात ती ओळ होती, ती ओळ चालतच होती की शिवजयंती किंवा शिवरायांचा जन्म मराठी माणसाच्या मनात व्हायला पाहिजे. तर मग मी त्यासाठी लोकेशन शोधत होतो कुठे बनवावं. तर आमच्या इथे शिवतीर्थ आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तर मग तिथे बनवावा म्हटलं, पण मग तिथे खूप गर्दी होती, तिथे बनवणं शक्य नव्हतं. तर मग आमच्या इथे एक असंच तलावासारखं आहे, तर मग तिथे जाऊन बनवावं म्हटलं. मला हवं होतं की बॅकग्राऊंडला फक्त असं पाण्यासारखं काहीतरी पाहिजे, निसर्गरम्य परिसर पाहिजे. तर आम्ही तिथे गेलो आणि योगायोग असा झाला, मला तिथे एक थार गाडी असते ती दिसली आणि त्या थारवर एक भगव्या रंगाचा झेंडा लागलेला होता आणि त्याच्या जो पुढचा काच असतो त्याच्यावर छत्रपती शिवरायांचा आणि आपल्या शंभूराजेंचा फोटो होता. म्हणजे एवढा योगायोग जुळून आला. तर मग तिथेच मी म्हटलं, खरं आपलं जर इंटेन्शन चांगलं असलं व्हिडिओ बनवण्यामागचं, तर कुठून ना कुठून आपल्याला नक्कीच सपोर्ट मिळतो.